हॅलो फ्रेंड्स, आता बघा आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मधलं फर्स्ट युनिट स्टार्ट केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स अँड सिग्नल्स. आतापर्यंतच्या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ते बघितलं. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ कंपोनेंट्सकडे गेलोय. टाइप्स ऑफ कंपोनेंटमध्ये आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन कंपोनेंटचे टाइप्स आहेत. ॲक्टिव्ह कंपोनेंट म्हणजे काय सांगितलं आपण, the component which produces gain is called as the active component and the component which do not produces gain is called as the passive component. त्यामध्ये आपण पॅसिव्ह कंपोनेंट स्टार्ट केले आहेत, जसे की एक्झाम्पल आहेत रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. R stands for the resistor, C stands for the capacitor and L stands for the inductor. ओके, याच्यामध्ये आपण सुरुवातीला रेजिस्टर्स बघितला. रेजिस्टर म्हणजेच काय म्हटलेलं आहे आपण, it opposes to clock specific amount of current to this circuit is called as the resistor. मग या रेजिस्टर मध्ये दोन टाइप्स आहेत, एक फिक्स व्हॅल्यू रेजिस्टर आहे आणि दुसरा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. फिक्स व्हॅल्यू रेजिस्टर म्हणजे काय म्हटलं आपण, तर त्या रेजिस्टरची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही आणि व्हेरिएबल रेजिस्टर मध्ये आपण त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. बरोबर. तसंच सेकंड वन टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे, त्यामधला कॅपॅसिटर. ओके, कॅपॅसिटर मध्ये पुन्हा दोन टाइप्स येतात, एक फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर आणि दुसरा व्हेरिएबल कॅपॅसिटर. अगेन सेम फंडामेंटल हियर. इन फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर व्हॅल्यू वी कॅन नॉट चेंज once it's manufactured. In case of variable capacitor we can change its value. आता बघा, आपण रेजिस्टर स्टडी करत असताना जर रेजिस्टरची बॉडीची साईज मोठी असेल तर त्यावरती आपल्याला डायरेक्टली त्याची व्हॅल्यू प्रिंट करता येते, पण जर रेजिस्टरची बॉडी जर स्मॉल असेल तर त्यावरती व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करता येत नाही. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, तर रेजिस्टरची कलर कोडिंग वरून त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. बरोबर आहे. तर रेजिस्टर कलर कोडिंग फाइंड आउट करताना 3 बँड, 4 बँड, 5 बँड आणि 6 बँड कलर कोडिंग मध्ये रेजिस्टर्स येतात. बरोबर आहे. तर आपण रेजिस्टरची कलर कोडिंगने व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, तर आपण सुरुवातीला 4 बँड कलर बँड बघितला, त्यानंतर 5 बँड आणि 6 बँड बघितला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये कलर सेम आहेत तुमचे. बरोबर आहे. त्यासाठी मी एक स्टेटमेंट दिलं होतं तुम्हाला, बीबी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी ग्रेट व्हाईट, सिल्वर, गोल्ड अँड नो कलर. बरोबर आहे. म्हणजे ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो असे ते कलरच्या सिक्वेन्स नुसार आपण एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे. बरोबर आहे. कारण की याच्यामध्ये फर्स्ट दोन डिजिट्स जे आहेत ते आपल्याला बरोबर कपल मध्ये घेतोय आपण. थर्ड वन डिजिट हा मल्टिप्लायर असतो आणि फोर्थ वन डिजिट हा तुमचा टॉलरन्स असतो. बरोबर की नाही. आणि त्यावरून आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली. काही ठिकाणी आपण व्हॅल्यू वरून कलर फाइंड आउट केले आणि काही एक्झाम्पल मध्ये आपण कलर वरून व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. आता आपल्याला कॅपॅसिटर स्टार्ट केलेला आहे आपण. कॅपॅसिटर मध्ये आपण सुरुवातीला बघितलं व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटर. कॅपॅसिटर इज नथिंग बट इट इज अन एनर्जी स्टोरिंग एलिमेंट. बरोबर आहे. तो स्वतःकडे एनर्जी स्टोअर करून ठेवतोय. इथे लक्षात, कॅपॅसिटर हा एसी ने चार्ज होत असतो आणि डीसी ने डिस्चार्ज होत असतो. आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे. दोन पॅरलल प्लेट्स आहेत विच इज सेपरेटेड बाय द डायइलेक्ट्रिक मटेरियल. मग डिपेंडिंग ऑन द डायइलेक्ट्रिक मटेरियल कॅपॅसिटर हॅविंग द डिफरंट टाइप्स. ओके, मग ते दोन ज्या प्लेट्स आहेत त्या सेपरेट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे मटेरियल येतं त्याला डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हटलेलं आहे, दॅट इज द इन्सुलेटिंग मटेरियल. इथे लक्षात, ज्यामध्ये तुम्हाला एनर्जी स्टोअर करून ठेवता येते. आता बघा, आपल्याला आता आजच्या लेक्चर मध्ये टॉपिक स्टडी करायचा आहे स्पेसिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर्स. कारण की आपल्याला जर मार्केटमधून कुठलाही कॅपॅसिटर जर परचेस करायचा असेल तर आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन नुसार त्या स्पेसिफिकेशनचा कॅपॅसिटर परचेस करणं किंवा विकत घेणं गरजेचं असतं. बरोबर. तर पहिला आपल्या ऍप्लिकेशन आपल्याला माहित असणारे, आपण कुठलं ऍप्लिकेशन डिझाईन करतोय तर त्यासाठी कॅपॅसिटर कुठले लागत आहेत, तर त्यामध्ये फर्स्ट वन आपण काय कन्सिडर करणार, म्हणजे व्हाईल सिलेक्टिंग एनी कॅपॅसिटर यू हॅव टू कन्सिडर दिस पॉइंट्स, दिस स्पेसिफिकेशन. फर्स्ट वन स्पेसिफिकेशन, इट्स व्हॅल्यू ऑर कॅपॅसिटर्स. त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती आहे, किती व्हॅल्यूचा कॅपॅसिटर आपल्याला पाहिजे ते आपण कन्सिडर करतोय. सेकंड वन, कॅपॅसिटर वर्किंग व्होल्टेज, ऑन विच voltage capacitor will work, either it is on AC or DC. Third one is insulation resistance, power factor, equivalent series resistance, it is also called as the ESR, equivalent series inductance,
quality factor, it is denoted by the capital Q. Capacitor leakage, temperature coefficient, tolerance, C to V ratio, it is nothing but capacitance density, is nothing but it is the ratio of the capacitance to the volume of the parallel plates. It's called as the capacitance density. म्हणजे तुम्हाला प्लेटची साइज काय असणार आहे त्यानुसार त्याचा कॅपॅसिटन्स हा व्हॅरी होणार आहे. नेक्स्ट वन CV product. C means the capacitance and V means the voltage. These are the specifications of the capacitance. कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला 4 मार्क किंवा 2 मार्क मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, व्हॉट आर द स्पेसिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर. आता बघा आपल्याला स्पेसिफिकेशन स्टडी केल्यानंतर पुढचा टॉपिक येतो टाइप्स ऑफ फिक्स्ड कॅपॅसिटर अँड देअर ऍप्लिकेशन्स. आता याच्यामध्ये पहिला टाइप कोणता आहे तुमचा एअर कॅपॅसिटर. ओके, आता कॅपॅसिटर म्हणजेच काय सांगितलं आपण, तो दोन पॅरलल प्लेट्स आहे विच इज सेपरेटेड बाय द डायइलेक्ट्रिक मटेरियल. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल तुम्ही कुठलं यूज केलेलं आहे त्यामध्ये. आता फर्स्ट वन दिसतोय तुम्हाला एअर कॅपॅसिटर, दॅट मीन्स हिअर डायइलेक्ट्रिक मटेरियल इज एअर. येते लक्षात. आणि हा एअर कॅपॅसिटर कुठं यूज केला जातो तर रेडिओ रिसिव्हर मध्ये आपण त्याचा यूज करतोय. सेकंड वन आहे पेपर कॅपॅसिटर. या ठिकाणी तुम्ही ऍज अ डायइलेक्ट्रिक मटेरियल पेपर इज यूज्ड. ओके, आणि हा कुठं यूज केला जातो ऍम्प्लिफायर किंवा पॉवर सप्लाय युनिट मध्ये हा कॅपॅसिटर यूज केला जातो. सेकंड वन आहे तुमचा मायका कॅपॅसिटर. आता बघा मायका कॅपॅसिटर इज यूज्ड इन कपलिंग कॅपॅसिटर और बायपास कॅपॅसिटर. Next one is ceramic capacitor. Ceramic capacitor it is used in hybrid ICs. Next one polycarbonate capacitor. It is used in the digital equipments, electronic digital equipments. Next one is electrolytic capacitor. It is used in only on DC voltage. Next one glass capacitor. It is used in RF transmitter. इथे लक्षात. आता बघा आपण ज्या वेळेस तुम्हाला मार्केटमधून कुठलाही कॅपॅसिटर परचेस करायचा आहे त्या टायमिंगला व्हॉट आर द पॅरामीटर टू बी कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग एनी कॅपॅसिटर. these are the specifications. Next one, what are the types of capacitor? Again there are two types of capacitor, fixed value and variable. Okay, in case of fixed value these are the types of capacitor: air capacitor, paper capacitor, mica capacitor, ceramic capacitor, polycarbonate capacitor, electrolytic capacitor and glass capacitor. Okay, आता बघ त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, आपण त्याची व्हॅल्यू कशी कन्सिडर करणार. बरोबर आहे. आता बरेचसे कॅपॅसिटर आहेत त्याच्या बॉडीवरती त्याची व्हॅल्यू लिहिलेली असते. बरोबर आहे. परंतु काही कॅपॅसिटर आहेत त्याची साईज एकदम छोटी आहे, जशी रेजिस्टरची साईज छोटी असते. बरोबर आहे. पुन्हा आपल्याला या ठिकाणी त्याची कलर कोडिंग स्टडी करायची आहे. ओके, आता बघा आपल्याला स्टडी करायचा आहे व्हेरिएबल कॅपॅसिटर. आपण पहिल्यांदा फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटरचे टाइप्स बघितले. आता सेकंड वन आहे तुमचा व्हेरिएबल कॅपॅसिटर. आता व्हेरिएबल कॅपॅसिटर इज नथिंग बट व्हॉट द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटर वी कॅन व्हॅरी, इज नथिंग बट द व्हेरिएबल कॅपॅसिटर. आता या कॅपॅसिटर मध्ये टाइप्स हे डिपेंड्स ऑन इट्स ऍप्लिकेशन आहे. फर्स्ट वन आहे जनरल पर्पज टाइप, सेकंड वन आहे तुमचा प्रिसिजन टाइप, थर्ड वन आहे ट्रान्समीटर टाइप, फोर्थ वन आहे ट्रान्समीटर कॅपॅसिटर ट्रिमर कॅपॅसिटर, फिफ्थ वन आहे स्पेशल टाइप सच एज ए फेज शिफ्टर. म्हणजे डिपेंडिंग ऑन युअर ऍप्लिकेशन व्हेरिएबल कॅपॅसिटर हॅव्हिंग द डिफरंट टाइप्स. आता बघा फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर मध्ये आपण काय म्हणतोय की त्याची व्हॅल्यू आपल्याला व्हॅरी करता येत नाही. वन्स इट मॅन्युफॅक्चर आफ्टर वी कॅन नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. Okay, but in case of variable capacitor we can change its value. बरोबर आहे. So what is the basic principle of this variable capacitor? Now in variable capacitor there is two parallel plates. One plate is a fixed, another parallel plate is a moving plate. The shaft is attached to that moving plate. Okay, how we can change the capacitance of that plate? तुम्ही जशी ती प्लेट जी आहे मूविंग प्लेट, ज्या शाफ्ट त्या प्लेटला तुम्ही कनेक्ट केलेला आहे आणि त्या शाफ्टने तुम्ही ती प्लेट काय करताय मूव्ह करताय. येते लक्षात. मग त्या दोन प्लेट मधलं जसं
जसं डिस्टन्स व्हॅरी होणार आहे, कमी जास्त होणार आहे, तस तसा त्याचा कॅपॅसिटन्स हा चेंज होणार आहे. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. So the formula is given here. C is equal to epsilon 0 A divided by D. Epsilon 0 is nothing but permittivity of the free space. A is nothing but area of the plate, and D is nothing but distance between the two plates. So one is a fixed plate and another is a moving plate. त्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स. मग या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येत आहे, कॅपॅसिटन्स or capacitor, value of the capacitor is directly proportional to the area and inversely proportional to the distance between the two plates. Inversely proportional is nothing but what? जसं डिस्टन्स वाढत जाणार आहे तस तसा याचा कॅपॅसिटन्स कमी होत जाणार आहे. जसं डिस्टन्स जेवढं डिस्टन्स कमी असणार आहे तेवढा कॅपॅसिटन्स त्याचा वाढणार आहे. याचं लक्षात. व्हॉट इज द सिम्बॉल? दिस इज द फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर and this is the variable capacitor. This arrow indicates that we can change its value or vary its value. इथे लक्षात. आता बघा ह्या दोन पॅरलल प्लेट्स दाखवलेले आहेत. इथे लक्षात फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर मध्ये ते फिक्स असतात, पण मूवेबल कॅपॅसिटर मध्ये त्यांचं म्हणणं आहे की ही एक पॅरलल प्लेट तुम्ही फिक्स ठेवलेली आहे आणि दुसरी पॅरलल प्लेट ही फिक्स नाहीये. याला तुम्ही एक शाफ्ट अटॅच करता आणि त्या प्लेटला काय करताय, तुम्ही मूव्ह करताय. तस तसं त्याचा कॅपॅसिटन्स चेंज होतोय. What are the applications of capacitor? तो variable frequency oscillator, signal generator, radio receiver, TV receiver आणि tune amplifier. इथे लक्षात. These are the applications of capacitor. आता बघा आपण पॅसिव्ह कंपोनंट स्टार्ट केले आहे. पॅसिव्ह कंपोनंट मध्ये पहिला कंपोनंट आपण स्टडी केला रेजिस्टर. सेकंड वन कंपोनंट आपण स्टडी केला कॅपॅसिटर. आता नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत इंडक्टन्स. इथे लक्षात. ओके, थँक यू टू ऑल ऑफ यू.